नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। गेट टुगेदरच्या निमित्ताने तब्बल 42 वर्षांनंतर विद्यार्थी-विद्यार्थिनींची भेट। तांदुळवाडी तालुका वाळवा येथील पंडित नेहरू हायस्कूल येथील 1983 मध्ये 10वी झाल्यानंतर विभक्त झालेले विद्यार्थी-विद्यार्थिनी तब्बल 42 वर्षांनंतर हॉटेल मंगेश गार्डन येथे गेट टुगेदर कार्यक्रमानिमित्त एकत्र आले। 42 वर्षाच्या भेटीनंतरही 1983चा जो विद्यार्थी दशेतला उत्साह होता तोच उत्साह यावेळी पाहायला मिळाला। या निमित्ताने परत एकदा आपण विद्यार्थी झालो असा भास मात्र सर्वांनाच होत होता। 1983 साली या विद्यार्थ्यांना जे शिक्षक शिक्षिका शिकवायला होते त्यांनाही या कार्यक्रमास निमंत्रित करून सर्वच आजी माजी शिक्षकांचा सन्मान करण्यात आला। सजाका मोठे, मारुती तळसंदेकर, नंदकुमार साळुंके, दशरथ लठ्ठे पापा, मधुकर रसाळ, अलका जाधव यांच्या प्रयत्नाने या विद्यार्थी-विद्यार्थिनी यांना एकत्रित भेट घडवून आणण्याचा दुग्ध शर्करा योग म्हणावा लागेल। या कार्यक्रमास त्यावेळेचे मुख्याध्यापक श्री M.S. पाटील व आत्ताच्या मुख्याध्यापिका सौ मेघा हजारे सह इतर आजी माजी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्ग हजर होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनायक कोळेकर यांनी केलं, तर आभार राजाक्का विलास पाटील यांनी मानले। यस न्यूज महाराष्ट्रासाठी आनंदा कांबळे सहसंपादक। एक मराठीमध्ये सिरियल आलेली ती सध्या काय करते, तर इथं आपण थोडंसं बदलूया, तोही सध्या काय करतो। आणि आजचा कार्यक्रमच खऱ्या अर्थानं त्यासाठी आहे की आपण सगळेजण काय करतो आहोत आणि तेच खऱ्या अर्थानं असतं गेट टुगेदर। त्यामुळं मी थोडंसं कार्यक्रमामध्ये बदल करतोय की व्यासपीठावरील मान्यवरांना आम्ही प्रमुख पाहुणे म्हणून बोलवले, पण ते आपलेच आहेत आणि सत्कार समारंभांचा कार्यक्रम थोडासा पुढे ढकलून आज जे आपल्या पुढे हे जे नवीन चेहरे त्याच्यातले काही ओळखीचे आहेत आणि काही ओळखीचे नाही आहेत, प्रत्येकाला तोच एक सगळ्यांच्या पुढे प्रश्न आहे की हा कोण आणि ही कोण। तर मी सगळ्यांना विनंती करतो की आपण सर्वांनी क्रमक्रमाने व्यासपीठावर येऊया, माईक घेऊया आणि आपलं नाव आणि मी काय करतोय हे थोडक्यात सांगूया, मनोगत आपण नंतर व्यक्त करूया। फक्त नाव, गाव किंवा जुनं नाव, नवीन नाव आणि मी काय करते, ठीक आहे? जागेवर उभं राहून सांगितलं तरी चालेल। या पुढे मी महादेव केवल पाटील, मी मनोग्राफ। हाक तुमची साथ आमची। यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका।